नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला स्ट्रीट फूडमध्ये प्रसिद्ध असणारी कच्ची दाबेली करून दाखवणार आहे. कच्ची दाबेली करण्यासाठी लागणारं साहित्य आहे 3 मध्यम आकाराचे बटाटे घेऊन उकडून त्याची साल काढून स्मॅश करून घेतलेला आहे. खजूर चिंचेची गोड चटणी, बटर, पाव कप डाळिंबाचे दाणे, पाव कप मसाले शेंगदाणे घेतलेले आहेत. मसाले शेंगदाणे करण्यासाठी पहिल्यांदा शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये पाव चमचा तेल गरम करून त्यामध्ये थोडीशी हळद, दाबेली मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून शेंगदाण्याच्या पाकळ्या घालून मिक्स करून घ्यायचे आहेत. आपले मसाले शेंगदाणे तयार. 2 मोठे चमचे दाबेली मसाला, 1 चमचा लिंबूचा रस, 1 चमचा तेल, मीठ चवीनुसार, पाव चमचा हळद, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, 6 लादी पाव आणि बारीक पिवळी शेव. पॅनमध्ये तेल घालूया. तेल गरम झाल्यावर हळद, दाबेली मसाला, स्मॅश केलेले बटाटे घालूया. मसाला करपू नये म्हणून हलवून घेऊया. स्मॅश केलेले बटाटे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये खजूर चिंचेची गोड चटणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया. सर्वात शेवटी लिंबूचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करूया. बटाट्याचे हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता हे मिश्रण उलटण्याच्या साहाय्याने पसरवून घेऊया. बटाट्याच्या या मिश्रणामध्ये मसाले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून घालूया. दाबेलीसाठी लागणारी स्टफिंग तयार झालेली आहे. दाबेलीचं स्टफिंग भरण्यासाठी पाव सुरीने कापून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाव दोन्ही बाजूने मधून कापायचे आहेत. पाव असा कापायचा आहे की त्याला पॉकेटसारखा आकार येईल. हा बघा, याला पॉकेटसारखा आकार आलेला आहे. याच पद्धतीने शिल्लक पाव कापून घ्यायचे आहेत. दाबेली करण्यासाठी लागणारी साहित्य तयार झालेले आहे. आता पावाच्या एका बाजूला खजूर चिंचेची गोड चटणी लावून घेऊया. खजूर चिंचेची गोड चटणी पसरून झाल्यानंतर त्याच्यावर तयार केलेले दाबेलीचे स्टफिंग आतपर्यंत पसरून लावूया. पावामध्ये दाबेलीचे स्टफिंग व्यवस्थित भरून झालेले आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकताय स्टफिंग कसं व्यवस्थित भरलं गेलेलं आहे. आता पावाच्या दोन्ही बाजू शेवमध्ये बुडवून घेऊयात. पॅनमध्ये साधारण 1 चमचा बटर घालूया. बटर वितळल्यावर त्याच्यावर तयार केलेली दाबेली ठेवूया. गॅसच्या मंद आचेवर ही दाबेली भाजून घेऊया. ही दाबेली जास्त भाजायची नाहीये, नुसती गरमच करायची आहे. 1 ते 2 मिनिटे झाल्यानंतर दाबेली पलटून घेऊया. आता दुसरी बाजू पण एखादा मिनिट भाजून झाल्यानंतर पलटून घेऊया. दाबेली दोन्ही बाजूनी छान भाजून झालेली आहे. याच पद्धतीने शिल्लक पावामध्ये बटाट्याचे स्टफिंग भरून दाबेली भाजून घ्यायची आहे. तयार झालेली दाबेली एका प्लेटमध्ये काढून घेऊया. गरम गरम कच्ची दाबेली खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही दाबेली खायला देताना वरून मसाले शेंगदाणे, डाळिंब, कोथिंबीर घालायची आहे आणि सोबत तयार केलेली खजूर चिंचेची गोड चटणी द्यायची आहे. कच्ची दाबेली खूप छान झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा.
मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो, बाजूची घंटी पण दाबा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल. धन्यवाद.